काय चालले बाजारात? सकाळी उठून पाहतो तर गिफ्ट निफ्टी 500-600 पॉईंट्सने खाली, सेन्सेक्स एका दिवसात 2500 पॉईंट्सने कोसळलेला दिसतोय. अशा वेळी जर कोणी आपला पोर्टफोलिओ उघडला तर मनात भीती निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. पण जरा इतिहासाकडे पाहिलं ना तर अशाच परिस्थितीतून 1991 साली एक मोठी संपत्ती निर्माण करण्याची संधी मिळाली होती. तर मग आजची ही परिस्थिती ही खरोखरच एक मोठी घसरण आहे की एक मोठी संधी? चला याचा शोध घेऊया. हो, अगदी खरंय. सध्या अनेकांचा पोर्टफोलिओ असाच लाल रंगात न्हाऊन निघाला आहे आणि हे पाहून पॅनिक मोडमध्ये जाणं हे अगदी स्वाभाविक आहे. असं वाटतं की आपण इतक्या कष्टाने कमवलेलं सगळं काही डोळ्या देखत नाहीसं होत आहे. पण अशावेळी घाबरून निर्णय घेण्याऐवजी पडद्यामागे नेमकं काय चाललं आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि इथेच तो सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. एकीकडे युद्धाची भीती आहे, बाजार कोसळतोय, तर दुसरीकडे मोठे तज्ज्ञ या घसरणीची तुलना थेट 1991च्या त्या ऐतिहासिक क्षणाशी करत आहेत, जो एक प्रचंड संपत्ती निर्माण करण्याची संधी ठरला होता. तर मग यातलं खरं काय आहे? आपण इतिहासाकडून नक्की काय शिकू शकतो? बरं, तर बाजारातल्या ह्या धांदलीचं मूळ कारण काय आहे? ते आहे मध्य पूर्वेतील तणाव. अमेरिका, इस्रायल आणि इराण हे देश आता आमनेसामने आले आहेत. इतकंच नाही तर दुबईसारख्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणीही ड्रोन आणि मिसाईल हल्ले होत आहेत. ह्या एका घटनेमुळे जागतिक स्तरावर एक अनिश्चिततेचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता या युद्धाचा आपल्या अर्थव्यवस्थेवर थेट कसा परिणाम होतो ते बघूया. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे, जी खरं तर जगासाठी एक महत्त्वाची रक्तवाहिनी आहे. विचार करा, जगाचा 20% तेल आणि LNG पुरवठा एकट्या या मार्गावरून होतो. आता ही नाकेबंदी झाल्यामुळे काय झालंय? कतारसारख्या मोठ्या देशाने उत्पादन थांबवले. युरोपात गॅसच्या किमती एका दिवसात 50% वाढल्या आहेत आणि कच्च्या तेलाने तर $80 टप्पा ओलांडलाय. याचा सरळ अर्थ एकच आहे: जागतिक महागाई प्रचंड वाढणार आहे. चला आता कथेला एक एकदम वेगळं वळण देऊया. जे आज घडत आहे ना ते काही नवीन नाहीये. इतिहासात अशा घटना अनेकदा घडल्या आहेत आणि हुशार गुंतवणूकदारांनी त्याचं सोनं केलं आहे. खरं तर हे संकट 1991च्या त्या मोठ्या संधीची आठवण करून देत आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण आजचं संकट आणि 1991ची परिस्थिती यात कमालीचं साम्य आहे. दोन्ही वेळी भूराजकीय तणाव होता, दोन्ही वेळी बाजारात प्रचंड भीती होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही वेळी सरकार आणि मध्यवर्ती बँकांनी मोठे धोरणात्मक निर्णय घेतले होते. त्यामुळे शक्यता अशी आहे की याचा परिणामही सारखाच असू शकतो. जेव्हा आपल्यासारखे सामान्य गुंतवणूकदार घाबरून आपले शेअर्स विकत असतात ना, तेव्हा मोठे आणि हुशार गुंतवणूकदार काय करत असतात माहितीये? त्यांचं लक्ष असतं मध्यवर्ती बँकेच्या हालचालींवर, कारण खरा खेळ तिथेच सुरू असतो. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने बाजारात पुन्हा एकदा पैसे ओतायला सुरुवात केली आहे. गंमत बघा, पूर्वी याला क्वांटिटेटिव्ह इझिंग किंवा QE म्हणत असत, पण आता लोकांना घाबरवायचं नाही म्हणून त्याला रिझर्व्ह मॅनेजमेंट पर्चेसेस असे एक नवीन आणि जरा गोंधळात टाकणारं नाव दिलं आहे. पण नावात काय आहे? काम तेच आहे, पैसे छापणे. आता जेव्हा पण मध्यवर्ती बँका असे पैसे छापतात ना, तेव्हा त्याचे 3 थेट ठरलेले परिणाम होतात. अगदी सोपं आहे बघा. पहिलं, बाजारात पैसा वाढल्याने व्याजदर कमी होतात. दुसरं, चलनाचा पुरवठा वाढल्यामुळे त्याची किंमत म्हणजे डॉलरची किंमत कमी होते. आणि तिसरं, जे आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, हा नवीन छापलेला पैसा जातो कुठे? तो जातो स्टॉक्स, रिअल इस्टेट आणि सोन्यासारख्या मालमत्तांमध्ये, आणि त्यामुळे त्यांच्या किमती फुगतात. आणि यालाच म्हणतात द ग्रेट वेल्थ ट्रान्सफर. म्हणजे काय? तर संपत्ती त्या लोकांकडून निघून जाते जे घाबरून रोख रक्कम सांभाळत बसतात आणि त्या लोकांकडे जाते जे मालमत्ता खरेदी करतात. म्हणूनच हुशार गुंतवणूकदार संकटाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामागे सरकार काय करते म्हणजे पैसे छापण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करतात. चला आता सगळी थेरी बाजूला ठेवून प्रत्यक्ष कृतीबद्दल बोलूया. या परिस्थितीत आपल्या पोर्टफोलिओमध्ये कोणते बदल करायला हवेत, कोणती क्षेत्र टाळली पाहिजेत आणि कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे? तर असं समजा की आपण आपल्या पोर्टफोलिओचे 2 भाग करतोय. एक आहे रेड झोन, म्हणजे ज्या क्षेत्रांपासून सध्या लांब राहिलेलंच बरं. यात मुख्यत्वे कच्च्या तेलावर अवलंबून असलेले उद्योग येतात, जसं की एव्हिएशन, पेंट, टायर आणि ऑइल मार्केटिंग कंपन्या. कारण साधा आहे, कच्च्या तेल महाग झालं की त्यांच्या नफ्यावर थेट परिणाम होतो. या उलट आहे ग्रीन झोन, जिथे संधी दडलेली आहेत. संरक्षण खर्च वाढणार, त्यामुळे डिफेन्स कंपन्या, कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहणारे टेलिकॉम आणि फार्मा, ज्यांना बंकर स्टॉक्स असंही म्हणतात. आणि हो, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सरकारचा इन्फ्रास्ट्रक्चरवरचा खर्च वाढणारच आहे. आता आपण काही विशिष्ट मालमत्तांबद्दल बोलूया. कारण कसं आहे ना, युद्ध सुरू झालं की गुंतवणूकदार काही ठरलेल्या चुका करतातच करतात. तर या चुका टाळून सुरक्षित पर्याय कसे निवडायचे ते पाहूया. इतिहास आपल्याला एक फार महत्त्वाचा धडा शिकवतो आणि तो म्हणजे ऑइल ट्रॅप. 1991मध्ये आखाती युद्धात काय झालं होतं माहितीये? युद्धाच्या भीतीने तेल $17 थेट $46 गेलं. पण ज्या दिवशी प्रत्यक्ष युद्ध सुरू झालं त्याच दिवशी तेलाची किंमत $10 कोसळली. का? कारण बाजारात वॉर प्रीमियम आधीच लागलेला असतो. हाच नमुना आजही दिसू शकतो. त्यामुळे तेलातील गुंतवणुकीपासून जरा सावध राहिलेलंच बरं. या सगळ्याच्या उलट सोन्याने तर सगळे रेकॉर्ड्स तोडले आहेत. चीन, भारत आणि तुर्कीसारख्या देशांच्या मध्यवर्ती बँका सोनं खरेदी करत आहेत. का? कारण त्यांचा डॉलरसारख्या कागदी चलनांवरचा विश्वास उडत आहे. म्हणून लक्षात ठेवा, सोन्याकडे एक ट्रेड म्हणून नका बघू, ते आहे तुमच्या पोर्टफोलिओचं विमा. या अनिश्चिततेच्या काळात सोनं एक सुरक्षित पर्याय म्हणून आपली चमक दाखवतच राहील. आता सोनं म्हटलं की चांदीचा विषय येतोच, पण लक्षात घ्या, सोनं आणि चांदीमध्ये खूप मोठा फरक आहे. सोनं हे मध्यवर्ती बँका खरेदी करतात, त्यामुळे ते खरखुरं सेफ हेवन आहे. चांदीला गरिबांचं सोनं म्हणून विकलं जातं, पण त्याला तो दर्जा नाही. त्यामुळे जर गुंतवणूक करायचीच असेल तर सोन्याला प्राधान्य द्या. चांदीमध्ये अगदी किरकोळ गुंतवणूक करायला हरकत नाही. तर मग या सगळ्या माहितीच्या आधारावर आपली अंतिम रणनीती, आपला फायनल ॲक्शन प्लॅन काय असायला हवा?
या अस्थिर बाजारात टिकून राहण्यासाठी आणि फायदा घेण्यासाठी नेमकं काय करायला हवं? तर मग हे मुद्दे लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, घाबरू नका. इतिहास सांगतो की असा परिणाम साधारण 25-30 दिवस टिकतो. दुसरं, शॉर्ट करण्याची घाई करू नका, कारण एक चांगली बातमी बाजाराला वेगाने वर नेऊ शकते. तिसरं, लार्ज कॅप्सवर लक्ष ठेवा, कारण तेच सर्वात वेगाने सावरतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या भारताची अर्थव्यवस्था मजबूत आहे, त्यामुळे आपले SIP बंद करू नका, उलट बाजार पडल्यास अजून गुंतवणूक करा. हे एक वाक्य आहे जे आजच्या परिस्थितीचं अगदी अचूक वर्णन करतं. 1991 मध्ये जेव्हा उदारीकरणाची घोषणा झाली, ती गुंतवणूक करण्याची सर्वोत्तम वेळ होती. आणि कदाचित आज जेव्हा बाजारात भीतीचं वातावरण आहे, तेव्हा गुंतवणुकीची दुसरी सर्वोत्तम वेळ आलीये. तर मग शेवटी हा प्रश्न उरतोच, जेव्हा सगळेजण घाबरून विकत असतात तेव्हा आपण काय करणार आहोत? आपण भीतीला बळी पडणार की एका धोरणात्मक गुंतवणूकदाराप्रमाणे संधीचा फायदा घेणार? निर्णय प्रत्येकाचा स्वतःचा आहे. नक्की